हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक 1 2 3 4. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही आहे. आपण बोलत आहोत अल्कोहोलिक्स अनॉनिमस कम्स ऑफ एज या पुस्तकाचा तिसरा भाग. बरोबर आहे. आत्तापर्यंत आपण काय केलेलं होतं ते बघूया आणि तिथून पुढे सरकूया. इंग्रजी पुस्तकाच्या पान नंबर 176वरती आपण आलेलो आहोत. मी तुम्हाला सांगितलं की पान नंबर 53पासून ते 221पर्यंत त्यांनी 3 भाग केलेले आहेत, आपले वारसे. त्याच्यामधला पहिला होता मुक्तता, दुसरा होता एकता आणि तिसरा आहे सेवा. त्यामुळे आता आपण सेवा ह्या वारशाबद्दल बोलत आहोत. आणि आपण मागच्या वेळी पाहिलेलं होतं की ट्रक लोड भरून पुस्तक तयार पाहिजेत, त्यामुळे आपण पुस्तक छापून झालेलं आहे. 1939 साली पुस्तक छापलेलं आहे आणि त्या रेडिओवरचा जो मॉर्गनचा इंटरव्ह्यू होता त्याची कथा आपण पाहिलेली आहे. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आपण ए कम्स ऑफ एज पुस्तकामध्ये पान नंबर 176वरती आहोत आणि परिच्छेद दुसरा म्हणतो आहे, अ फ्यू डेज लॅटर आवर लँडलॉर्ड इन नेवार्क गॉट रिअली टफ. आता हे जे ऑफिस होतं, फाउंडेशनचं ऑफिस, त्या ऑफिसमधला जो मालक होता तो काय पैसे नाहीत म्हटल्यानंतर तो हाकलायला लागला. आपल्याला शेरीफ ब्रीफला बोलवलं आणि आपल्याला ऑफिस हलवावं लागलं अर्जंटली. छोट्याशा जागेमध्ये अर्जंट गेलं. त्याच्यानंतर तिथे एक सेक्रेटरी होती, ऑफिसची एक सेक्रेटरी होती, रूथ हॉक नावाची. त्या रूथ हॉकला बिचारीला द्यायला पगार नाही, त्यामुळे तिला काही दिवसाकरता तिला शेअर देण्यात आले, बिग बुकचे शेअर देण्यात आले. आता जे बिग बुक आणून 5000 कॉपी पडलेले आहेत आणि विकलं जात नाही, त्याच्या शेअर घेऊन ती बिचारी काय करणार. पण माहीत नाही, देवाची कृपा होती, ती राहिली. आणि BWला स्वतःला राहायला जागा नाही, बिलला नोकरी नाही. पण सुदैवाने लुईसची नोकरी शाबूत होती. आणि हे सगळं चालू असताना 4 वर्ष झालेली होती बिलने दारू सोडून आणि बुकचा प्रोजेक्ट घेऊन, आणि सगळं अनिश्चित होतं. पण अशा वेळेला माहीत नाही, आता आपण अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा ए कम्स ऑफ एज पुस्तकामध्ये इतिहास पाहतो आहे. तेव्हा इतिहासामध्ये प्रचंड घटना घडलेल्या आहेत. आपण पासिटॉन ऐकलं तर त्याच्यामध्ये BWचा अँगल येतो. डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर ऐकलं की त्याच्या डॉक्टर बॉबचा कडला अँगल ऐकायला येतो. पण संस्थेचा अँगल म्हणून ए कम्स ऑफ एज हे पुस्तक 1935 साली सुरू झालेली संस्था 55 साली जेव्हा झाली, 55 साली 20 वर्षाची झाली, आणि तेव्हा BWने 5वं कन्व्हेन्शन घेतलेलं आहे. म्हणजे कॉन्फरन्स सुरू होऊन एकदा इकडल्या, एकदा तिकडल्या, एकदा नॉर्थच्या, एकदा साऊथच्या, असे सगळे डेलिगेट आले आणि त्यांनी फाउंडेशन ऑफिस बघितलं. त्यांनी सगळे हिशेब मागितले. त्याच्यातली जाणकार मंडळी होती. त्यांनी ट्रस्टींना प्रश्न विचारले, BW डॉक्टर बॉबला प्रश्न विचारले. आणि अशी 5 वर्ष झाल्यानंतर तो म्हणाला, BW म्हणाला, आता आम्ही मुक्त होतो, ही संस्था स्वतःच्या पायावर उभी राहिलेली आहे. हिचं कॉन्फरन्स आहे आणि GSO आहे आणि न्यूयॉर्कमध्ये ऑफिस आहे, ग्रेपवाईन वेगळं आहे, हे सगळं आता तुम्ही सांभाळायचं. आणि ग्रुप कॉन्शियन्स घेऊन IGR येणार, IGRकडून डेलिगेट मग सर्व्हिस कॉन्फरन्सला येणार, कॉन्फरन्समध्ये निर्णय घेतले जाणार आणि मग त्याप्रमाणे अल्कोहोलिक्स अनॉनिमसची जी काय डे टू डे हालचाली आहेत त्या होतील. या दरम्यान लिबर्टी नावाचं एक मॅगझिन होतं, त्याने एक आर्टिकल पब्लिश केलं, अल्कोहोलिक अँड गॉड. आणि त्याच्यानंतर धडाधड चौकशी करायला लागले लोक. अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं पोस्ट बॉक्स नंबर दिलेला होता, त्याच्यावरती ते चौकशी करायला लागले. पण नेमका तेव्हा आपल्याला पैशाचे वांदे होते आणि निदान $1000 ते पाहिजे होते. काय देवाची योजना असेल माहीत नाही. एक आपला टेलर ए मेंबर असतो, त्या टेलरकडे एक कस्टमर असतो, तो काय दारू बिरू पित नाही, पण त्याने टेलरची धुलाई आणि सोबत राहणं पाहिलेलं आहे. आणि तो हे काहीतरी बोलत असताना ऐकतो आणि तो म्हणाला, किती $1000 पाहिजेत ना, मी देतो म्हणाले तुम्हाला, प्रॉमिसरी नोटवरती लोन देतो. आणि $1000 तिने दिले. तेव्हा ते सगळं ऑफिसचं हे ते सगळं जे काय खर्च होते ते सगळे भागवले गेले तेवढ्यापुरते. आता पुढची घटना अशी आहे, हेनरी जो होता म्हणजे हँक पी, या दोघांनी हँक पीनी म्हणजे 1/3 शेअर हँक पीचे, 1/3 शेअर BWचे आणि 1/3 शेअर संस्थेचे, असं मिळून ते गणित बसवलेलं होतं त्यांनी.
ते शेअर घेतले मारे, पण त्याचं काय खप नाही आणि काय नाही, मारे टोपी. आणि हे काय ह्याने हँड रिटर्न बाजारातनं आणलं, एक शेअर सर्टिफिकेट, आपलं नाव लिहिलं, सह्या केल्या, स्वतः सही केली आणि बिल डब्ल्यू म्हणा कर सही. आता बिल डब्ल्यू मरता क्या नाही करता सही करायला लागली. आणि हा जो हेनरी किंवा हँक पी होता तो प्यायला. आता तो प्याल्यानंतर गंमत अशी झाली की ऑफिसमध्ये जे टेबल होतं ते टेबल त्याच्या ऑफिसमधनं आणलेलं होतं. त्याच्यामुळे तो प्यालेला माणूस काही करू शकतो. त्यामुळे तो येऊन बिल डब्ल्यूला सांगायचा, माझं हे टेबल आहे, मी घेऊन जातो. आता ते टेबल घेऊन गेलं की वांदे होणार, नाही तर म्हणतो मला प्यायला पैसे दे. आणि मग बिल डब्ल्यूने चालूगिरी करून, हे आता अलखात याच्या भल्यासाठी आहे की तो दारू प्यायला पैसे मागायला आला की बिल डब्ल्यू त्याच्याकडनं शेअर विकत घ्यायचा. त्याला सांगायचं, तुझ्याकडे 1/3 शेअर आहेत ना, मला शेअर दे, मी तुला पैसे देतो. असं करून बिल डब्ल्यूने त्याच्याकडले शेअर काढून घेतले, त्याच्याकडलं टेबल त्याला टेबलाच्या ऐवजी त्याला पैसे दिले. आणि आता हे योग्य अयोग्य, मग आपण आता 50 वर्षानंतर 75 वर्षानंतर 90 वर्षानंतर 100 वर्षानंतर 200 वर्षानंतर त्या घटनेकडे बघतो, तर आता कालबाह्य झालेलं आहे योग्य अयोग्य. त्याच्याऐवजी वस्तुस्थिती अशी की हे सगळं केल्यामुळे ते जे शेअर्स बिलच्या आणि त्या हँकच्या नावाचे होते ते सगळे शेअर, कारण पुस्तक संस्थेच्या मालकीचं झालं पाहिजे. त्याच्यामुळे रूथ हॉक, बिल डब्ल्यू, हँक पी, लिक्विडेटर, रॉकफेलरकडनं कर्ज काढतात पुन्हा एकदा, आणि ते सगळ्या शेअर होल्डर्सना परत देतात आणि सांगतात की तुमचे शेअर द्या आम्हाला. आणि सगळ्यांकडनं पैसे घेऊन ते पान नंबर 189 वरती ही घटना आलेली आहे. तर थोडं मी पुढे गेलो होतो. त्याच्यानंतर आणखी एक गंमत आहे, तर क्लब हाऊस नावाचा एक प्रकार होता, जिथे आपण अल्कोहोलिक अनॉनिमसच्या इंटरग्रुपच्या ऑफिसला जाऊन बसतो तसं क्लब हाऊस होतं. मग तिथे चहा कॉफी राहायची सोय वगैरे असं असायचं. त्याचा एशी संबंध नाही, पण यथावकाश मग हे क्लब हाऊस जे होते ते प्रायव्हेट झाले आणि त्याचा एशी काय संबंध राहिलेला नाही. पण त्याचाही उल्लेख पान नंबर 180 इंग्रजी पुस्तकामध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर आणखी एक घटना घडली, म्हणजे त्या रॉकफेलरकडनं परत निरोप आला की बाबा रे, सगळ्यांनी येऊन भेटा आणि आम्ही आपण डिनर अरेंज करतो आहे, मी सगळ्या श्रीमंत लोकांना बोलवतो आहे. म्हणजे पहिल्या भेटीमध्ये त्यांनी सांगून दिलं होतं की पैसा ह्याची वाट लावेल म्हणून, पण तरी पण त्यांनी आणखी एकदा डिनरला माणसं बोलवलं. 400 लोकांना बोलवलं होतं, तर 75 धनाढ्य लोक आलेले होते. आणि आयडिया अशी होती, प्रत्येक टेबलवर एक दारुड्या, सगळे हेचे स्टॉलवर्ड्स. त्याच्यानंतर धर्मगुरूमधले आपले जे हितचिंतक होते, डॉक्टर फॉस्डिक, त्याच्यानंतर एक डॉक्टर होते न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर केनेडी, त्या सगळ्यांनी बिचाऱ्यांनी भाषणं केली. काय बिचाऱ्यांनी पैसे बिसे घेतले नाहीत त्यांनी. आणि त्यांनी प्रत्येक निमंत्रक आलेला जो व्यक्ती होता त्या प्रत्येकाला एक एक पुस्तक दिलं आणि झालेल्या भाषणांची प्रत दिली गेली. आणि $1 काहीतरी त्यांच्याकडनं तो घेतला गेला. हा रॉकफेलर हुशार होता. रॉकफेलरनी काही पुस्तकं विकत घेतली. तो म्हणाला, मला $3.5 पुस्तक तुम्ही बाजारात विकता, मला $3.5 नाही, मला $1 पुस्तक द्या. आता मरता क्या नाही करता, त्यामुळे $1 त्याला पुस्तकं दिलं. आणि ती 400 पुस्तकं त्यांनी सगळ्या लोकांकडे 75 जे आलेले होते त्यांना दिले. आणि उरलेले 350 जे आलेले नव्हते त्यांना ते पत्र, त्यांना ती झालेली भाषणं याची प्रत आणि हे पुस्तक असं त्या पत्रात त्यांनी पाठवलं. हा जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा पत्रकारांना मात्र आत घेतलं जात नाही. आता त्याचा परिणाम असा होतो की लोकांना उत्सुकता लागते की हे नंतर यांचं काय चाललं आहे, पत्रकारांना घेत नाही. पत्रकारांना न घ्यायचं कारण असं होतं की समजा एखादा बेवडा टाईट घुसला त्याच्यात आणि पत्रकारांनी प्रेस रिलीज जे करतात त्याच्यामध्ये काय लिहिलं त्याच्याबद्दल उलटसुलट तर वांदे झाले असते, म्हणून पत्रकारांना आत घेतलेले नव्हते. त्याच्यामुळे बोंबाबोंब व्हायला लागले की अरे हे किती पैसे मिळाले आणि हे झालं ते झालं. मग सगळ्यांना आपापले पैसे परत दिले. त्याच्यानंतर मग हे सगळं सुरू झालेलं आहे. आता ह्या दरम्यान जसं मी आत्ता म्हटलं की रॉकफेलर असल्यामुळे पत्रकारांना शंका होती, पत्रकारांना येऊ देत नाहीत, म्हणजे रॉकफेलरचं काहीतरी लफडा चालू आहे, काय गंमत चालू आहे माहीत नाही. म्हणून त्यांनी काय केलं, सॅटर्डे इव्हिनिंग पोस्ट नावाचं एक मासिक होतं, त्यांनी जॅक अलेक्झांडर नावाच्या एका पत्रकाराला सांगितलं की बाबा रे, तू प्रत्यक्ष जाऊन बघून ये काय चाललेलं आहे ह्यांचं, म्हणजे आपल्याला हे रॉकफेलरचं काय लफडं चाललेलं आहे का काय ते बघायला काय कळेल. आणि मग हा बाबा न्यूयॉर्कमध्ये मिटिंग करतो, ॲक्रॉनमध्ये मिटिंग करतो, अमुक आहे तमुक आहे. आणि तो म्हणतो की आर्टिकल आता माझं तयार आहे, तुम्ही फोटो द्या. हे लोक म्हणाले आम्ही फोटो नाही देत, तर कारण आमची ॲनॉनिमिटी ब्रेक होईल. अरे तो म्हणाला फोटो नाही दिला तर आर्टिकल कसं पब्लिश करणार, लोकांचा कसा विश्वास बसेल, फोटो तर पाहिजे ना रे बाबा, असं काय करताय.
हो नाही करता करता मग त्याच्याकडनं असं केलं की ते बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉब अशी नावं टाकायची, ह्यांची नावं भलतीच काहीतरी टाकली आणि ते आर्टिकल छापून आलं. आणि ते आर्टिकल छापून आलं होतं 1 मार्च 1941. आणि मग अर्थात धमाल झाली. बरेच त्या मॅगझिन वाचून लोकांची पत्रं आली आणि त्यांच्यापर्यंत जायचा प्रयत्न केला गेला. इंटरग्रुप, GSO, फाउंडेशन ऑफिस, आलेल्या पत्राला उत्तर देणे, पत्राला परत कॉपी देणे, प्रत्येकाला बिग बुक पाठवणे. तो माणूस काय नुसतंच पत्र लिहितो आणि हे भगवान भरोसे बिग बुक पाठव, झालं तर झाला सोबर, काय करणार त्याला आता. त्याच्यामुळे पैशाचे वांदे. आणि मग तोपर्यंत मेंबरशिप झाली होती 8,000 लोक दारूपासून दूर होते वेगवेगळ्या ठिकाणी जगभर आणि अमेरिकेमध्ये. आता प्रश्न आला की हे ऑफिस चालवायचं कसं, कारण त्याचे पैसे आता कसं आहे, आता GSO चालतं ते कॉन्ट्रीब्युशननी, त्याच्यानंतर लिटरेचर विकून, तर त्यांना पैशाची सोय केलेली. हे सगळं नंतर हळूहळू डेव्हलप झालं. पण तेव्हा मात्र त्या फाउंडेशन ऑफिसला पैसे नाही, तो पैसे कोण देणार. मग बिल डब्ल्यूने सांगितलं, अरे गेला बाजार निदान $1 तर द्या. मला कोणतरी परवा 85 रुपये गुणले, मी एवढी वर्ष सांगत होतो. म्हटलं अरे गधड्या, 1939 साली बिल डब्ल्यू $1 द्यायला सांगतो आहे. आता $1 म्हणजे 100 रुपये झाले. फक्त 100 रुपये देणार का वर्षाचे. हां, जशी सोबरायटी वाढते तशी बाबा जास्त वर्ष होतात, तुझे पैसे वाढतात. पण पहिल्या वर्षात निदान तू काय देणार. त्याला सांगितलं तो जेवायचं अरेंज करतो, व्हेज नॉनव्हेज डॅन. आमच्याकडे परवा हे झालं. तुम्ही ठिकठिकाणी मुंबईमध्ये बघा बाबा, मुंबईत काय किंवा बाहेरगावी पण. मी एका ठिकाणी विचारलं, अरे चपाती मटण बिटण सगळं होतं. त्यामुळे किती खर्च झाला. 18,000 रुपये. आम्ही 4 जण आहोत, आम्ही वाटून घेणार म्हणाले. म्हटलं अरे बापरे. इंटरग्रुपला पावती फाडली का, नाही आम्हाला माहीतच नाही. GSO, नाही आम्हाला माहीतच नाही. म्हटलं अरे QR कोड आलेला आहे, त्याला कॉन्ट्रीब्युशन करा. त्यावेळी बिल डब्ल्यूने फतवा काढला की बाबा $1 तरी देत चला, म्हणजे काहीतरी चालेल. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की 1935 ते 1940 ही 5 वर्ष ह्या संस्थेची चाइल्डहूड होतं. त्यांना काय कळत नव्हतं. पण जसे जसे ते मोठे व्हायला लागले, म्हणजे 1940 ते 1955 बिल डब्ल्यू म्हणतो की आता ॲडल्टहूड आहे. आणि मग ग्रुपच्या लोकांची सगळ्यांची मीटिंग बोलवली. त्याच्यामध्ये आरोप झाले की मागच्या वर्षीच्या विक्रीतून एवढे पैसे मिळालेले आहेत, मग त्या रॉकफेलरकडनं पण पैसे येतात, मग त्या पैशाचा हिशेब द्या आम्हाला. सुदैवाने बिल डब्ल्यू काय करतो, सर्टिफाईड ऑडिटरकडनं हे सगळे बिलं आणि हे सगळे हिशेब चेक केलेला असतो आणि तो ढॅन दाखवतो सगळ्यांना. आणि मग सगळ्यांना कळतं की अरे बिल डब्ल्यूला $30 एका आठवड्याला आणि डॉक्टर बॉबला $30 एका आठवड्याला, एवढेच फक्त पैसे ह्यांना मिळतात. पण सुदैवाने त्याच्यामुळे चांगली गोष्ट झाली अशी की मग लोकांनी सांगितलं ह्यांच्याकडे पैसे नाहीत ना, पुस्तक छापलं आहे ना, ह्या दोघांना रॉयल्टी द्या. जसा जसा पुस्तकाचा खप वाढेल तसा तसा ह्यांना पैसे मिळतील. म्हणजे आपल्याला जी चिंता असते की अरे बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉब दोघंही भुक्कड आहेत आणि दोघंही किती जीव तोडून काम करतात, आपलं सगळ्यांचं चुपचुपीत चाललेलं, आपल्याकडे कामधंदा आहे, तर आपल्याला जी गिल्ट फिलिंग होते त्याच्याऐवजी ह्यांना रॉयल्टी द्या. आणि मग तेव्हापासून रॉयल्टी सुरू झाली आणि मग ती प्रोफेशनल ट्रॅडिशन झाली. बिलने लुईस बरोबर लग्न केल्यापासून पहिल्यांदाच त्यांच्या आयुष्यामध्ये जरा हे सांगितलं. ही आयडिया फादर एडवर्ड डावलिंगनी पण सांगितलेली होती त्यांना. त्याच्यानंतर आणखी एक छान घटना झालेली आहे ह्याच दरम्यान, ती म्हणजे त्या 1942 साली अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे अनेक सभासद जे असायचे ते ऑफिसमध्ये यायचे. मग ऑफिसमध्ये येताना एका सभासदांनी एक वर्तमानपत्रात माणूस मेल्यानंतर त्याच्याबद्दल जे छापून येतं बघा, आपण बघितलं असेल वर्तमानपत्रामध्ये कोणी गीतेमधला एखादा श्लोक टाकलेला असतो वगैरे, ऑबिच्युरी त्याचा फोटो असतो आणि मग शोकाकुल परिवार सगळ्यांची नावं असतात. तशी एक ऑबिच्युरी 1942 साली ऑफिसमध्ये आणून दिली. ती वाचल्यानंतर बिल डब्ल्यूने त्याचं वर्णन केलं. नेवर हॅड वी सीन सो मच इन सो फ्यू वर्ड्स. याच्या आधी मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा कार्यक्रम मोजक्या शब्दामध्ये मी कधीच पाहिलेला नव्हता. मग तो हॉवर्ड नावाचा होता. त्यांनी काय केलं, लगेच आयडिया त्यांनी प्रिंट केली आणि प्रत्येक ग्रुपला जे हे जायचं आपलं लेटर जे जायचं त्या लेटरमध्ये हे पाठवली. ॲक्च्युली ती प्रार्थना जी होती ती नंतर शोध लागला की ती रेनॉल्ड नेवूर REIN रेनॉल्ड नेवूर NEI ह्यांनी ती लिहिलेली होती. आणि नंतर मग त्यांनी काय केलं, त्या ह्याच्यामध्ये काटछाट केली प्रार्थनेमध्ये
आणि ती मोठी होती प्रार्थना, त्यामुळे त्यांनी काटछाट केली आणि ती सगळी थोडक्यामध्ये त्याच्यामध्ये पहिला भाग आम्ही काय बदलू शकत नाही, काय बदलू शकतो आणि त्यातला भेद कळू दे, अशी 3 छोटीशी करून त्यांनी ती प्रार्थना ती सगळ्यांना पाठवायला लागली. आणि मग आता आपण त्याला असं म्हणतो की एची चित्तशांतीची प्रार्थना किंवा सेरेनिटी प्रेयर असं म्हणतो त्याला आपण. ती ही खरी प्रार्थना ही रेनॉल्ड नेबूरनी लिहिलेली आहे. त्याचा अल्कोहोलिक अनॉनिमसशी काही संबंध नाही. इंदिरा गांधी जेव्हा वारल्या तेव्हा त्यांचं जे अंत्यसंस्कार चालू होते त्याच्यामध्ये सुद्धा एची ही प्रार्थना लिहिलेली होती. त्याच्यानंतर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह डॉक्टरकडे गेल्यानंतर काहीतरी लिव्ह बिहाइंड किंवा काहीतरी त्यांना देतात, तर त्या डॉक्टरांना ही प्रार्थना अनेक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह किंवा फार्मास्युटिकल कंपन्यांनी दिलेली आहे. मी काही डॉक्टरांच्या मागे अशी मोठ्या अक्षरामध्ये ती लिहिलेली पाहिली. मी उरुळी कांचनला दरवर्षी जातो. पुण्याजवळ गांधीजींचा निसर्गोपचार आश्रम आहे, तिथे जाऊन 10 दिवस राहतो दरवर्षी. तर तिथे जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांच्या मागे त्यांनी मोठी म्हणजे 5 फूट बाय 4 फूट अशा आकाराची ही प्रार्थना लावलेली आहे. तर हे झालं प्रार्थनेचा उगम. त्याच्यानंतर 1900 त्याच दरम्यान लोकांची कसं वागावं संस्था म्हणून आपण, त्याच्यामुळे ते मेडिसिनवाले जे होते, डॉक्टर जे होते ते बिथरले होते. अरे हे आमचे बेवडे पेशंट घेऊन जाणार, किंवा धर्मवाले म्हणायला लागले की आता हे धर्म शिकवायला लागले मग आमच्याकडे कोण येणार. त्याच्यामुळे पब्लिक रिलेशन पॉलिसी म्हणून अल्कोहोलिक अनॉनिमसने काही तत्त्व ठरवायला लागले. अर्थात हे 1935 ते 1945 किंवा 43-43पर्यंत हा जो काय अनुभव होता सगळ्या लोकांचा, त्या अनुभवातून आम्ही असं शिकलो. आणि मग 1945 साली ट्रॅडिशन्स आल्या. त्याच्यामुळे प्रोग्रेस, सक्सेस आणि मॉडरेट सक्सेस, हाय बॉटम केसेस अल्कोहोलिकचे होते, त्यांना सांगायला लागलं की बाबा तुम्ही बॉटम रेज करा. आणि महिला मंडळी आली, त्यांना घेण्यात आलं. त्यामुळे या ट्रॅडिशननुसार कोणालाही बाहेर ठेवलं नव्हतं. आणि मग 1944 साली पहिल्यांदा अल्कोहोलिक अनॉनिमसचं ग्रेपवाईन नावाचं मासिक निघालं, बरोबर आहे. आणि त्यांनी सांगितलं की आता जे काय आर्टिकल वगैरे लिहायची आहेत ती आर्टिकल छापायचं काम हे ग्रेपवाईन नावाचं वेगळं करेल. फाउंडेशन ऑफिसचं त्याचा काय संबंध आहे. अल्कोहोलिक अनॉनिमसचं लिटरेचरबद्दल जे आहे ते अल्कोहोलिक अनॉनिमसचं फाउंडेशन ऑफिस बघेल. पण त्याच्यानंतर लोकांचं जे काय मतांतरं आहेत आणि लोकांचे जे अनुभव आहेत ते कळले पाहिजेत म्हणून त्याने मग ग्रेपवाईन नावाचं आर्टिकल सुरू केलं. त्याच्यानंतर 1946 साली ह्या ज्या ओरिजिनल ट्रॅडिशन होत्या त्यांचा लाँग फॉर्म आणि शॉर्ट फॉर्म असे 2 करण्यात आले. त्याच्यामुळे काय झालं की त्या रोजच्या जीव आपण डे टू डेमध्ये वाचतो हे कसं, बऱ्याच मिटिंगमध्ये हे कसे घडते, 12 पायऱ्या, 3 संकल्पना आणि त्याच्यानंतर रूढी पण वाचल्या जातात. त्यामुळे त्या ओरिजिनल रूढी ज्या आहेत त्या लाँग फॉर्ममध्ये आहेत, त्याच्या कटशॉट करून दारुड्याला पटतील, झेपतील, पण पटकन वाचता येतील अशा त्या 12 रूढी बनवल्या गेल्या. ते साधारण 1946 साली झालं. आपण बोलत आहोत थर्ड लिगसीबद्दल, म्हणजे मुक्तता झाली, एकता झाली, आता सेवा, लोकांच्या सेवेमध्ये आपण हे आहोत. त्याच्यामुळे ए कम्स ऑफ एज पुस्तकामध्ये पान नंबर 139 ते 221 अशी 40, 60, 80, 80 पानं, 82 पानं जवळजवळ सेवेवरती दिलेली आहेत. आणि मग ह्या सेवा भागामध्ये त्यांनी सगळ्या घटना ज्या घडलेल्या आहेत, उदाहरणार्थ आता ह्याच्यानंतर झालेलं आहे की 1949 साली अमेरिकन सायकॅट्रिस्ट असोसिएशन नावाची जी संस्था आहे त्यांनी BW ए संस्थेला मान्यता दिली. पण अर्थात त्याच्या आधी पण असं झालेलं होतं. 1944 साली आपलं एक पाम्पलेट आहे बघा, 3 टॉक्स बाय BW टू मेडिकल सोसायटी. आता ते पाम्पलेट बंद झालं आणि त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी डॉक्टरांना देण्यासाठी एक वेगळं पाम्पलेट बनवलेलं आहे. तर ते 3 टॉक्स बाय BW जे होतं ते 1944 साली मेडिकल सोसायटी ऑफ न्यूयॉर्क जी होती, म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं तर इंडियन मेडिकल असोसिएशनची ब्रँच असते की नाही प्रत्येक गावामध्ये. मी गेलेलो आहे भिवंडीतल्या ह्याच्यामध्ये, मी हे केलेलं आहे, लोकांना पुढे डॉक्टरांपुढे जाऊन मी माझी स्टोरी सांगितलेली आहे आम्ही भिवंडी ग्रुपच्या लोकांनी.
त्याच्यामुळे 1944 साली बिल डब्ल्यूनी 3 भाषणं दिली आहेत मेडिकल सोसायटी. आता गंमत अशी आहे की बिल डब्ल्यू काय डॉक्टर नव्हता, समोर सगळे डॉक्टर बसलेले होते आणि बिल डब्ल्यूनी त्यांना मद्यपाश आजार कसा आहे, मेंटल ऑब्सेशन, फिजिकल ॲलर्जी हे सगळं समजावून सांगितलं. सुदैवाने आपल्या त्या लोकांनी ऐकून घेतलं. आणि कारण कसं आहे, डॉक्टरला काय अक्कल शिकवणार रे दारुड्याच्या मारुडे, भले तो सोबर असेल पण तो काय अक्कल शिकवणार. पण सुदैवाने त्या लोकांनी ऐकून घेतलं आणि त्या 44 सालच्या भाषणानंतर यांनी एक पॅम्पलेटच काढलं, ते वाटायला सुरुवात केली आणि मग ते वाचल्यानंतर डॉक्टरांना पटायला लागला हळूहळू. आणि 1949 साली अमेरिकन सायकॅट्रिस्ट असोसिएशनने अल्कोहोलिक्स अनसला एक उपचार पद्धती म्हणून मान्यता दिली. आता आपण आलेलो पान नंबर 208 वरती. अल्कोहोलिक्स अनसच्या फाउंडेशनचे ट्रस्टी, त्याच्यामध्ये नॉन अल्कोहोलिक ट्रस्टी होते आणि तेच नॉन अल्कोहोलिक ट्रस्टी पुढे GSOचं कॉन्फरन्स जेव्हा झाली तेव्हा GSOचे पण ट्रस्टी झालेले आहेत. आणि त्या ट्रस्टींना बिल डब्ल्यू सांगायला लागला फाउंडेशनच्या की आता आपल्याला, आम्ही मरायला टेकलेलो आहे, डॉक्टर बॉब तर गेले, मी पण मरणार आहे, तुम्ही तर काय कोणाला ओळखत नाही. तो हे ट्रस्टी जे आहेत नॉन अल्कोहोलिक आणि अल्कोहोलिक ते आपण बोंबाबोंब करतात ना, आमच्याकडे GSOवाला कोणी घेत नाही. अरे GSOवाल्याने तुमच्याकडे यायचं काम नाही, त्यांना काम वेगळं दिलेलं आहे, ते काम त्यांचं करत आहेत, तुमच्याकडे कशाला यायला पाहिजे. आमच्याकडे भिवंडीला पण सुभाष की अण्णा सांगायचे GSOवाला कोणी आमच्याकडे येत नाही. मग ते जेव्हा नंतर ट्रस्टी झाले तेव्हा त्यांना कळायला लागलं की GSOच्या ट्रस्टीचं काही हे काम नाही प्रत्येक ठिकाणी जात बसायचं. पण त्या ट्रस्टींना ही जी कॉन्फरन्सची आयडिया होती ती काय त्यांना पटेना. कारण त्यांना आता माणसाचा स्वभाव आहे ना, आपल्याकडे असलेले अधिकार जाणार. मग बिल डब्ल्यूने डॉक्टर बॉबला पटवायचा प्रयत्न केला. मग डॉक्टर बॉबना अनेक सभासद त्यांनी बरोबर घेऊन गेला, काय वकील, डॉक्टर, अमुक तमुक, ते सगळ्यांनी डॉक्टर बॉबनं हे एक्सप्लेन केलं की कॉन्फरन्सची काय आवश्यकता आहे. मग डॉक्टर बॉब शेवटी होय म्हणतात आणि मग ते जे ट्रस्टी असतात त्यांच्यावर प्रेशराईज केलं जातं आणि मग अल्टिमेटली ते पण म्हणतात की बाबा हा प्रयोग करून बघूया. आणि 1951 साली पहिली कॉन्फरन्स झाली आणि त्या कॉन्फरन्समध्ये फाउंडेशन ऑफिसचं नाव बदलून GSO बोर्ड करण्यात आलं. आणि 51 साली हे बोर्डाचं कॉन्फरन्स झालं. त्याच्यामुळे कॉन्फरन्समध्ये AA समूहाचे प्रतिनिधी होते. आता काय आहे, खरं बघायला गेलं तर ते 12 कॉन्सेप्ट वगैरे कोणीतरी असं रेकॉर्डिंग करायला पाहिजे, पण ते मला काय त्यातलं कळत नाही फारसं. आणि मी हल्ली काय केलेलं आहे, मी हे जे सर्व्हिस आहेत कशाच्या स्ट्रक्चर्ड सर्व्हिस आहेत त्या सर्व्हिसमधनं मी काय फारसं जात नाही आहे. एकेकाळी मी केलं, माझ्या येतल्या लहानपणी मी केलं, ठाणा ग्रुपच्या झोनचा मी ट्रेजरर वगैरे होतो, IGR होतो बरीच वर्ष. पण आता मी काय ते करत नाही. आता मी आपलं कॉन्सन्ट्रेशन फक्त पहिली आपला जो तळ आहे, त्रिकोणाचा जो बेस आहे, तळ आहे, मुक्तता, त्याच्यावरतीच कॉन्सन्ट्रेट करतो आहे. आणि ह्या पुस्तकाकडे सुद्धा मी मुक्ततेच्या अँगलनीच बघतो आहे की आम्हाला हे पुस्तक का वाचलं पाहिजे, आम्हाला हे का बघितलं पाहिजे, अरे माहीत असायला पाहिजे ना रे सगळं. त्याच्यामुळे 1953 साली 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तक बिल डब्ल्यूला कळलं की लोकांना मी नको आहे, लोकांना हवे. पूर्वी लोकांना स्टोरी हवे, लोकांना ट्रॅडिशन नको आहे. 2-2 तास बिल डब्ल्यू स्वतःची स्टोरी सांगायचा. तर गेलं गाव फिरायचा, तो जगभर फिरून आला आणि जगभर फिरून आल्यावर त्याला कळलं की अरे लोकांना अल्कोहोलिक्स अनस पाहिजे आणि माझी स्टोरी पाहिजे. मी ते बोंबलून सांगते कॉन्फरन्स, ट्रॅडिशन, ते काय नको आहे. आणि तो डिप्रेशनमध्ये गेला आणि सुदैवाने आपल्या त्या डिप्रेशनमध्ये त्यांनी 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तक लिहून काढलं, ज्याच्यामध्ये प्रत्येक रूढीबद्दल जी काय माहिती पाहिजे ती त्याच्यामध्ये दिलेली आहे. आता आपण आलेलो आहोत पान नंबर 221 वर आणि 221चा शेवटचा परिच्छेद आहे. ऑफकोर्स आय फील नॉट अ लिटल सॅड दॅट आय कॅन नो लॉंगर बी युअर हेडक्वार्टर्स हँडीमॅन. तो म्हणतो की आता मला आनंद होतो आहे कारण मी तुमच्या हेडक्वार्टर म्हणजे फाउंडेशन ऑफिसचा हँडीमॅन, काय पण आडलं तर बिल डब्ल्यूला विचार, असं नाही आहे. बट आय डू रिजॉईस दॅट अल्कोहोलिक्स अनोनिमस हॅज कम ऑफ एज and through its general service conference and by God's grace can make its own destiny by own hand. त्यामुळे तो म्हणतो की इतके दिवस काय आडलं की बिलला विचारा, तो सांगेल तसं करा. आता ही भानगड राहणार नाही. आता कुठलाही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर तो निर्णय घेण्यासाठी तुम्हाला कॉन्फरन्समध्ये तो विषय मांडायला लागेल तरच ते तुम्हाला होऊ शकेल. त्यामुळे आता
सॅटर्डे ए कम्स ऑफ एज या पुस्तकामध्ये जे प्रकरण आपण पाहिलं, दुसरं प्रकरण की 3 लिगसीज ऑफ अल्कोहोलिक्स अनॉनिमस, अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे 3 वारसे, मुक्तता, एकता आणि सेवा, याच्यावरती पान नंबर 49 पासून ते पान नंबर 222पर्यंत आत्तापर्यंत मी बोलत होतो. मी सुरुवात केली होती 49 पानापासून, पण आता मी परत जातो आहे 1 ते 48 पानांवरती, बरोबर आहे. त्यामुळे आता मी करतो आहे पहिलं हे वेन ए कम्स ऑफ एज बाय बिल डब्ल्यू, को फाउंडर ऑफ अल्कोहोलिक्स अनॉनिमस. त्यामुळे आता तो कशी वयात आलेली आहे याबद्दल तो सांगतो आहे. आणि तो म्हणतो आहे की ते पुस्तकाचं पान नंबर 1 आहे बरं का. आता मी 221 पानावरून 1 पानावरती आलो. आपण सुरुवात केली होती 49 पासून. त्यामुळे 49 ते 221 पानामध्ये मी 3 जे आपले वारसे आहेत त्या 3 वारशाबद्दल जे बिल डब्ल्यूने लिहिलेलं आहे ते सांगितलं. त्यातलं एकताचं जे होतं ट्रॅडिशन आणि फाउंडेशन आपलं फाउंडर मेंबर्स त्यांच्याबद्दल मी फार जास्त डिटेलमध्ये गेलेलो नाही आहे. आपलं जेव्हा पुस्तक येईल तेव्हा तुम्ही जरूर वाचा. आता मी बोलणार आहे पान नंबर 1 ते 48बद्दल. आता पहिल्या पानावरती वेन ए केम ऑफ एज, जेव्हा ए वयात आली, बाय बिल डब्ल्यू, को फाउंडर ऑफ अल्कोहोलिक्स अनॉनिमस. आणि त्याच्यामध्ये डिटेल्स ऑफ व्हॉट ॲक्च्युली हॅपन्ड ॲट द सेंट लुईस कन्व्हेन्शन, म्हणजे हे जे कन्व्हेन्शन झालं त्या कन्व्हेन्शनमध्ये प्रत्यक्ष काय झालं त्याचा सगळा गोषवारा इथे लिहिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये अर्थातच नेहमीप्रमाणे बिल डब्ल्यूला इतिहास सांगायला लागला, कारण त्यातले बरेच लोक जे होते 1955 साली ह्या कन्व्हेन्शनला आलेले ते सगळे काय 35पासून होते अशातला काय भाग नाही. आणि त्याला माहीत होतं की हे डॉक्युमेंट आहे, हे प्रिझर्व करायला लागेल, हे जपून ठेवायला लागेल, हे नंतर जेव्हा मोठी होत जाईल तेव्हा त्यांना हे उपयोगी पडणार आहे. त्याच्यामुळे सेंट लुईसला जे कन्व्हेन्शन झालं, ज्याला 5000 अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे सभासद हजर होते, आणि त्या प्रत्यक्ष कॉन्फरन्समध्ये ह्या ज्या 12 पायऱ्या होत्या, 12 रूढी होत्या, पुस्तक होतं, या सगळ्यांचे कस्टोडियन म्हणून जनरल सर्व्हिस बोर्डकडे दिलं. आणि सगळ्या जगभरच्या मुंबई यातल्या अमेरिकेतल्या नाही, गार्डियनशिप ऑफ द वर्ल्ड सर्व्हिसेस, म्हणजे जगभर एचं जे काय चालेल ते सगळं ह्या पुस्तकाप्रमाणे, ह्या कॉन्फरन्सप्रमाणे, ह्या बोर्डप्रमाणे चालेल. त्यामुळे कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर बिल डब्ल्यूला विचारायची गरज नाही. थोडक्यामध्ये बिल डब्ल्यू रिटायर झाला ऑफिशियली, विचारत होतेच त्याला सगळे शेवटपर्यंत. आणि मग हे जे भाषण दिलेलं आहे बिल डब्ल्यू, खूप मोठं भाषण आहे, 48 पानांची ट्रान्स्क्रिप्ट आहे, म्हणजे जवळजवळ 2 तास तो बोललेला, 2-3 तास तो बोललेला आहे. आणि सुदैवाने त्यांनी काय केलं, ह्या 2 तासामध्ये सगळा इतिहास पुन्हा एकदा त्यांनी लिहून काढले. आत्ता जो आपण बघितला त्याच्यातले पुन्हा काही मुद्दे त्याच्यामध्ये येणार आहेत. त्याच्यामुळे परमनंट सक्सेसर टू द फाउंडर म्हणजे डॉक्टर बॉब वारलेले आहेत, बिल डब्ल्यू जिवंत आहे. बिल डब्ल्यूने हे सगळं अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा ताबा, फाउंडेशन ऑफिसचा ताबा आणि निर्णय घ्यायची क्षमता ही सगळी त्यांनी आता जनरल सर्व्हिस बोर्ड अमेरिका यांच्याकडे दिलेले. आणि मग बिल डब्ल्यू हे सगळं सांगताना हळूहळू पुन्हा एकदा तो इतिहास उलगडून टाकतात. मग त्याच्यामध्ये ते डॉक्टर हॅरी टायबाउटबद्दल बोलतात की ते सायकॅट्रिस्ट होते आणि मेडिकल सोसायटी न्यूयॉर्कमध्ये ते बिल डब्ल्यूला संधी देतात बोलायची. आणि त्यांचे जे 2 पेशंट होते ते हट्टी होते आणि त्यांना ते अचानक दारू सोडतात. डॉक्टर हॅरी टायबाउटचे पेशंट ते डॉक्टरांकडे येऊन सांगतात, हां हमने तो शराब बंद किया. ते म्हणाले, अरे तुम्ही कुठे शराब, आम्ही एवढे औषधं देतो आहे, तुमच्यावर प्रयोग करतो आहे, तुमची दारू थांबली नाही आणि तुम्ही कुठे दारू सोडून आलात. आणि मग तो सांगतो की अरे आम्ही त्या अल्कोहोलिक्स अनॉनिमस नावाच्या संस्थेमध्ये गेलो आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी आमची दारू सोडली. त्यामुळे डॉक्टर हॅरी टायबाउट नंतर यायला लागले आणि ते एचे मार्गदर्शक झाले. त्यामुळे पहिल्या दिवशीचं जे सत्र होतं त्याच्यामध्ये अल्कोहोलिक्स अनॉनिमस आणि इंडस्ट्री अशा पद्धतीची हे झाली, सेमिनार झाले. आणि दुसऱ्या दिवशी इन इन्स्टिट्यूशन म्हणजे हॉस्पिटलमध्ये, मेंटल असायलममध्ये आणि जेलमध्ये याच्या संदर्भातले सेमिनार झाले.
पण बिल डब्ल्यूनी त्या भाषणामध्ये पुढे सांगितलं की अरे सिस्टर इग्नेशियाचे उपकार आहेत बाबा आमच्यामध्ये. डॉक्टर सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये तिने 5,000 लोकांना मेसेज दिलेला आहे. ज्यांचे ए मेंबर नसलेल्या लोकांचे उपकार आहेत, फ्रेंड्स ऑफ बिल डब्ल्यू म्हणतो, त्या सगळ्यांचा उल्लेख बिल डब्ल्यूने त्या भाषणात केलेला आहे. आणि मग तो सांगतो की 1939 ते 1950 5,000 पेशंट तिने त्या लोकांना मेसेज दिला. आणि इन ग्रॅटिट्यूड आम्ही तिला सांगितलं की बाई तुझ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही तुझ्या नावाची पाटी लावती. ते म्हणाले नाही माझ्या नावाची नाही पाटी लावायची. त्याच्याऐवजी पाटी काय लावली होती, डेडिकेटेड टू सिस्टर्स अँड स्टाफ ऑफ सेंट थॉमस हॉस्पिटल. अशी इन ग्रॅटिट्यूड फ्रेंड्स ऑफ डॉक्टर बॉब अँड ॲनी, डेडिकेट टू सिस्टर्स अँड स्टाफ ऑफ सेंट थॉमस हॉस्पिटल, अशी तिथे पाटी लावलेली आहे. मग डॉक्टर बॉबचा मृत्यू झाला. त्याच्यावरती चर्चा झाली की अरे बाबा डॉक्टर बॉबच्या मृत्यूनंतर त्यांना तिथे जी पाटी आहे त्याच्यामध्ये अल्कोहोलिक्स अनोनिमसचे फाउंडर मेंबर वगैरे असं काय लिहायचं का. तर बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉब स्वतः यांनी दोघांनी सांगितलं की अरे आम्हाला साधं माणसासारखंच मरू दे. पण डॉक्टर बॉब इन मेमोरियम नावाचं एक हे दिलेलं मानपत्र ज्याला आपण म्हणतो किंवा मृत्यूलेख म्हणतो, तसं खूप छान पान नंबर 10वरती आहे. आणि त्याच्यामध्ये लिहिले अल्कोहोलिक्स अनोनिमस हिअर इन रेकॉर्ड्स इट्स टाइमलेस ग्रॅटिट्यूड फॉर लाईफ अँड वर्क्स ऑफ डॉक्टर रॉबर्ट हॉलब्रुक एस. स्मिथ नव्हतं लिहिलं, एस लिहिलेलं आहे, अ को फाउंडर. बरोबर आहे. तर त्याचं जे मृत्यूलेख आहे किंवा त्याचे रेकग्निशन म्हणून दीपस्तंभ म्हणून तुम्ही काम केलेलं आहे. आणि द वर्ल्ड फेलोशिप ऑफ अल्कोहोलिक्स अनोनिमस प्रेझेंट धिस टेस्टामेंट ऑफ ग्रॅटिट्यूड टू द हेअर्स ऑफ डॉक्टर बॉब अँड ॲनी. आणि अल्कोहोलिक्स अनोनिमस संस्था आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे मेमोरंडम जे आहे ते लेख जो आहे तो त्यांना देतो. आणि बॉबच्या आणि ॲनीच्या वारसांना हे आम्ही सादर करतो आहे असं तो सांगतो आहे. नंतर मग त्यांनी उल्लेख केलेला आहे तो विल्यम हेनरी आणि क्लेरेस ह्या 2 ग्रस्तांचे आहेत. ते ऑक्सफर्ड ग्रुपची मंडळी होती, परंतु त्यांनी अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंग सुरू ठेवल्या. अनंत अडचणी आल्या तरी पण त्यांनी ती मीटिंग चालूच ठेवली. त्याच्यानंतर डॉक्टर सिल्कवर्थचा उल्लेख येतो. डॉक्टर सिल्कवर्थ स्वतः सायकॅट्रिस्ट होते आणि त्यांनीच बिल डब्ल्यूवरती ट्रीटमेंट केली. त्याच्यानंतर जेव्हा आपलं ट्रस्टी फाउंडेशन झालं तेव्हा त्याच्यामध्ये ही जी रॉकफेलरची मंडळी जी होती, डॉक्टर लिओनार्ड स्ट्रॉंग, डिकी रिचर्डसन, चिपमन, फ्रँक अमॉस, त्याच्यानंतर रुथ हॉकचा उल्लेख केलेला आहे, हेनरी पीचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यानंतर पहिली महिला अल्कोहोलिक एमधली ती जी आली तिचा उल्लेख केलेला आहे. आणि नंतर मग त्यांनी सांगितलं की तेव्हा पर्सनल स्पॉन्सरशिप नावाचा प्रकार सुरू झालेला होता. पान नंबर 20वरती त्यांनी डिटेल दिलेले आहेत की स्पॉन्सरशिप संकल्पना अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये कशी आली. तर त्याचं त्यांनी तिथे उदाहरण दिलेलं आहे की स्पॉन्सरशिप ही ओल्ड टायमरने कशी घ्यायला पाहिजे. आणि त्याच्याबद्दल इट वॉज सून एव्हिडंट दॅट अ स्कीम ऑफ पर्सनल स्पॉन्सरशिप वूड हॅव टू बी डिसाइडेड फॉर द न्यू पीपल. नवीन आलेल्या सभासदांसाठी व्यक्तिगत स्पॉन्सरशिप मार्गदर्शक. आणि ईच प्रॉस्पेक्ट वॉज असाइन्ड अन ओल्डर ए हू व्हिजिटेड हिम ॲट हिज होम ऑर इन द हॉस्पिटल इन्स्ट्रक्टेड हिम ऑन ए प्रिन्सिपल्स. त्याच्यामुळे हा जो मार्गदर्शक असायचा तो ग्रुप दिला जायचा सुरुवातीला. आणि अजूनही काही ठिकाणी आहे की ग्रुप मार्गदर्शक देतो. त्याच्यामुळे नवीन सभासदाला एक जुना सभासद दिला जायचा की जो त्या हॉस्पिटलमध्ये भेटेल, त्याच्या घरी जाईल, त्याचं काय हवं नको ते बघेल. अर्थातच स्पॉन्सरशिप आपलं पॅम्पलेट जे आहे त्या पॅम्पलेटमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की स्पॉन्सर म्हणजे तुमचा नर्स नव्हे, तुमचा सावकार नव्हे, पण तो तुम्हाला मार्गदर्शन करणार. त्याच्यामुळे पर्सनल स्पॉन्सरशिप सुरू झाली. त्याच्यानंतर ॲलॉनॉन सुरू झाली. एक दिवस बिल डब्ल्यूला लुईसने तिचा बूट फेकून मारला, कारण तिच्या लक्षात आलं की हा जाऊन काय हागलं मुतलं जे असेल ते तिथे एमध्ये सांगू शकतो, मी कोणाला सांगायचं. मग तिच्यासाठी एक ॲलॉनॉन नावाची वेगळी फेलोशिप तयार झाली. त्याच्यानंतर वेगवेगळ्या ग्रुपचे जे पायोनियर्स होते, फाउंडर मेंबर्स जे होते त्यांचा उल्लेख केलेला आहे.
मग अल्कोहोलिक्स अनॉनिमस परदेशामध्ये कशी पसरली त्याच्याबद्दल उल्लेख केलेला. आपण मागे हे सगळं आता ओव्हरलॅपिंग होतं आहे. आधी आपण युनिटीमध्ये कुठल्या कुठल्या देशांमध्ये कशी कशी सुरुवात झालेली आहे ते सगळं डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. पण इथे मात्र त्यांनी ॲब्रॉड म्हणजे पहिले कॅनडामध्ये कशी गेली, मग ऑस्ट्रेलिया, मग हवाई, मग नॉर्वे जीवन, ग्रीनविच, अलास्का आणि हे जगभरच्या असंख्य देशांमध्ये कशी पसरली त्याच्याबद्दल थोडक्यात हे जे भाषण केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि गंमत अशी आहे की ग्रेपवाईनचा उल्लेख केला, ग्रेपवाईन कसं फॉर्म झालं, त्याच्यात काय काय चालतं वगैरे वगैरे. आणि ह्या कन्व्हेन्शनला चक्क अमेरिकेचे राष्ट्रपती जे होते तेव्हाचे प्रेसिडेंट आयसनहावर त्यांचा संदेश आपल्याला आलेला होता की माझ्या ह्या कार्यक्रमाला शुभेच्छा. त्यामुळे हे सगळं पान नंबर 1 ते 48 जे आपण आधी घेतलेलं नव्हतं, कारण इथं थोडक्यामध्ये आहे आणि डिटेलमध्ये जे होतं ते पान नंबर 49 पासून ते 221पर्यंत आपण केलेलं आहे. त्यामुळे 1 ते 48 प्रकरण जे पहिलं होतं ते आपलं झालेलं आहे. आता आपण पुन्हा 221 पासून पुढे जायला सुरुवात करायची आहे. त्याच्यामुळे पान नंबर 221मध्ये आपण ह्या 3 रूढी ज्या होत्या त्या संपल्या. त्यामुळे 2 प्रकरणं झालेली आहेत. पहिलं प्रकरण 1 ते 48, दुसरं प्रकरण 49 ते 221, दुसऱ्या प्रकरणामध्ये 3 भाग, 3 वारसे. आता आपण आलेलो आहोत पान नंबर 223, 4 o'clock संडे आफ्टरनून. त्या दिवशी काय काय झालं त्याच्याबद्दल त्यांनी सगळे डिटेलमध्ये इथे 223 पानावरती दिलेलं आहे. आता त्याच्यामध्ये ह्या प्रकरणामध्ये 223 ते 234 याच्यामध्ये पुन्हा त्यांनी समरी केलेली आहे की काय काय झालं. तर बर्नार्ड स्मिथ नावाचे आपले जे ग्रस्त होते ते 5व्या कॉन्फरन्सचे सूत्रधार होते. त्यामुळे ते बोलायचे आणि मग त्यांनी बिल डब्ल्यूला बोलायला लावलं, लुईसला बोलायला लावलं, पुन्हा बिल डब्ल्यू आला आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे सगळं जे काय होतं ते सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. आणि मग या 223 ते 234 चॅप्टरमध्ये पुन्हा ह्या सगळ्यांची भाषणं आहेत, या तिघांची भाषणं आहे. लुईस काय बोलली, बिल डब्ल्यू काय बोलला, 10-11 पानं आहेत. तर त्याच्यामध्ये मी जात नाही. त्यामुळे आपण चॅप्टर 3 जो आहे तो गुंडाळलेला आहे चक्क. 4 o'clock संडे आफ्टरनून पान नंबर 223 ते 234. ओके, कारण त्याच्यामध्ये 3 भाषणं आहेत. आता आपण जाणार आहोत 2 प्रकरणं राहील. चॅप्टर 4 राहिलेलं आहे आणि चॅप्टर 5 आणि चॅप्टर 6, बरोबर आहे. अशी 3 प्रकरणं राहिलेली आहेत. चॅप्टर 4मध्ये आहे मेडिसिन लुक्स ॲट अल्कोहोलिक्स अनॉनिमस, बरोबर, वैद्यकशास्त्राबद्दलचा अल्कोहोलिक्सकडला दृष्टिकोन. 5वा आहे रिलिजियस लुक्स, धर्म आपल्याकडे कसं बघतोय, ते आर्टिकल्स आहेत ते जे त्यांची भाषणं झाली ते याच्यात छापलेले आहेत. आणि 3रं फ्रेंड्स, 6वा प्रकरण जे आहे ते फ्रेंड्स ऑफ अल्कोहोलिक्स अनॉनिमस, त्याच्यामध्ये बर्नार्ड स्मिथचं भाषण आहे. त्यामुळे आपण 1, 2, 3 चॅप्टर संपवलेला आहे. 4, 5, 6 आणि शिवाय अपेंडिक्स पण आहेत. त्या अपेंडिक्समध्ये 6 अपेंडिक्स आहेत आणि त्याच्यामध्ये 3 आर्टिकल पण आहे, 3 लेख पण आहेत. तर त्याच्याबद्दल आज काय पूर्ण होणार नाही आहे, हे पुढच्या ह्याच्यामध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. नक्की सांगता येत नाही मला. 4 भागात होईल की 6 भाग लागतील मला सांगता येणार नाही, मी बोलत जातो. आता आपण आहोत पान नंबर 235 प्रकरण 4, मेडिसिन लुक्स ॲट अल्कोहोलिक्स अनॉनिमस, बरोबर आहे. मग त्याचं नेहमीप्रमाणे चेअरमन आहे डॉक्टर क्लेरेन्स आणि तो बोलतो आणि मग तो बोलवतो बिल डब्ल्यूला. मग बिल डब्ल्यू नंतर परत चेअरमन बोलतो, अर्ली एम बोलतो आणि मग शेवटी डॉक्टर W बावर, BAUER. आता याचं प्रोनाऊन्सिएशन कसं करायचं मला माहीत नाही. 2 डॉक्टरांनी बोललेलं आहे तिथे. त्यातलं पहिले डॉक्टर काय बोललेले आहेत ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया, म्हणजे आपल्याला ह्या पुस्तकामध्ये काय आहे ते थोडक्यामध्ये समजेल. आमचा हेतू आम्हाला वाटत होते ते नसून दुसरेच होते आहेत, हे काही वर्ष सोबत राहिल्यानंतर आम्हाला कळले. पण हे हेतू काय आहेत ते सायकॅट्रिस्ट आम्हाला शोधून सांगतात. म्हणून डॉक्टर बावरनी जी तत्त्वं सांगितली ती तत्त्वं आपल्याला समजून घ्यायचे. डॉक्टर बावरने सांगितलं की तो आता वैद्यकशास्त्राच्या दृष्टिकोनातून एकडे बघतोय. अल्कोहोलिक हा आजारी माणूस आहे, त्याला थांबवायची इच्छा असेल तेव्हा तो थांबू शकतो आणि जग म्हणतं हा वाया गेलेला आहे. काही लोक म्हणतात हा इमोशनचा आजार आहे, भावनांचा आजार आहे आणि त्याला कलंक आहे. मग त्याला पूर्वी कसं आहे मिसफॉर्च्यून म्हणायचे, ह्याला TB झाला, ह्याला कॅन्सर झाला, तसं नाही म्हणत. याला त्याच्यामध्ये स्टिग्मा आहे, कलंक आहे आणि त्याच्याकडे कोणी दृष्टिकोन बघण्याचा वेगळा आहे सगळ्यांचा. पण दारुड्याने मात्र स्वतःकडे बघताना
त्याच्याबद्दल लाज न वाटता ते स्वीकारलं पाहिजे. तर डिफरन्स बिटवीन इंडिव्हिज्युअल्स आणि डिफरन्स इन रेजिस्टन्स, सगळे एमध्ये आलेले सगळे एकाच वेळेलाच लगेच दारूपासून दूर राहतात असं होत नाही. तर तो म्हणतो गेटिंग टायर्ड, गेटिंग इन्फेक्शन, डिफरन्स इन इमोशनल स्टॅबिलिटी, अशा प्रकारे आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये आलेले दारू सायकॅट्रिस्टच्या मतेसुद्धा सगळी माणसं एकाच प्रकारची नाही आहेत. तर तो म्हणतो मला दारूची आसक्ती नाही, यामध्ये प्रशंसनीय स्तुत्य आणि क्रेडिट घेण्यासारखे काही नाही आहे. आय हॅव माय ओन टेम्पटेशन्स, मला दारूच्या ऐवजी भुरळ घालणाऱ्या दुसऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत. मला अन्न टेम्प्ट करते, म्हणजे दारुड्याला जसं दारू टेम्प्ट करते तसं मला अन्न टेम्प्ट करते असं डॉक्टर सांगत आहेत. त्याच्यामुळे अल्कोहोलिक अनॉनिमसमधल्या मद्यपाश नावाच्या आजारावरती हे डॉक्टर सांगत आहेत की ही ग्रुप थेरपी आहे. पूर्वी किंवा अजूनही गर्भार बायका असतात, त्यातले पहिल्या डिलिव्हरीवाली बाई असते, तिला 4 डिलिव्हऱ्या बाई झालेली बाई किंवा दुसऱ्या डिलिव्हरी बाई सांगते, त्याप्रमाणे ते होतं. त्याच्यामुळे डॉक्टर बावर सांगतात की अरे न्यूट्रिशनकडे लक्ष द्या, कारण तुम्ही इतके दिवस व्यवस्थित खाल्लेलं नाही आहे, खाऊ नका, त्याच्याऐवजी न्यूट्रिशियस डाएट घ्या. त्याच्यानंतर रिलिजन जेव्हा तुमची कान उघाडणी करतो तेव्हा कळकळीचा उपदेश देत असतो आणि तो सांगतो सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे सरेंडर. चांगली माणसं आहेत सगळी, मी ओळखत असलेल्या बरीच माणसं येत असतील, ते सांगण्याची कधी संधी त्यांना मिळाली नाही. माझ्या कार्यक्रमानंतर काही जणांनी मला थँक्यू म्हटले, तेव्हा मला कळले की ते असंख्य सभासद होते की जे माझे पेशंट होते, मी त्यांना ओळखत होतो, पण तो म्हणते हे लोक बिचारे मला कधी येऊन सांगून गेले नाहीत की अरे वा मी हे झालं ते झालं. आणि पण आता मी जेव्हा बोलतो आहे ते मध्यंतरी मी हे रेडिओवरचा कार्यक्रम झाल्यानंतर मला असंख्य लोकांनी फोन करून सांगितलं. त्यामुळे तो डॉक्टर बावर म्हणतात ह्युमिलिटी, नम्रता, परमेश्वर आणि अनामिकता. तो म्हणतो जगामध्ये आजूबाजूला सर्वत्र समाज मान्यता आहे, म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे तर पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवलं पाहिजे, मन शांत ठेवलं पाहिजे, परमेश्वराबरोबर राहून शांतता मिळवली पाहिजे. हे सगळ्या 8 गोष्टी त्यांनी पान नंबर 237 ते 244 इथपर्यंत सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये दुसरं एक आर्टिकल आहे, ते आहे डॉक्टर हॅरी टायबाउटचं. पण ते आपण हॅरी टायबाउटचं जे आर्टिकल आहे ते आपण पुढच्या वेळेला पाहूया. आज तारीख आहे 26 जून 2024, बुधवार, दुपारचे 12:15 झालेले आहेत. माझा मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवून मी हे रेकॉर्डिंग घरी बसून वरळीला मुंबईला केलेलं आहे. आता हे रेकॉर्डिंग कसं झालं आहे मला प्रत्येक वेळेला तो स्पीकर हातात धरायचं लक्षात राहत नाही, कधी तो खाली जातो, त्याच्यामुळे आवाजमध्ये काय बदल झालेला आहे मला माहीत नाही. तरी पण कन्वर्ट करताना मी जरा आवाज मोठा करून घेतो, म्हणजे मला त्याच्यामध्ये तुम्हाला आवाज चांगला पोचेल. यूट्यूबवरती हे मी आता अपलोड करणार आहे. ऐकणारे मंडळी, आता मला यूट्यूबवरती 25 शेअरिंग अपलोड झालेले आहेत ॲज ऑफ नाव. 1 जूनला सुरुवात केलेली आहे मी, पण आत्तापर्यंत पुस्तकांबद्दलची जी आर्टिकल्स आहेत हे आहेत रेकॉर्डिंग जे आहेत त्याच्याबद्दल फारसा अभिप्राय मिळालेला नाही. आता काय चालणार, त्याला काय इलाज नाही. सगळ्यांना हे पुस्तक वाचायचं वाटेल वगैरे वगैरे, पण ज्याला वाचावं असं वाटेल म्हणून मी ह्याचं टायटल थंबनेलमध्ये दिले, पुस्तक प्रेमींसाठी, साहित्यप्रेमींसाठी, बरोबर आहे, वाङ्मय प्रेमींसाठी. वाङ्मय म्हणा किंवा साहित्य म्हणा, त्याला काय म्हणायचं ते म्हणा, असं ते त्याच्यासाठी ज्यांना गरज आहे किंवा इंग्रजी पुस्तक मला वाचता येत नाही पण मला समजून घ्यायची इच्छा आहे तर ते हे नक्की समजून घेऊ शकतात. आता मी इथे थांबतो. धन्यवाद. देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. थँक्यू. बाय बाय. गुड नाईट. गुड डे. चालू राहू दे. रेकॉर्डिंग बंद करतो आता.